फुटबॉल इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा महासंग्राम, 48 देश, 104 सामने, 308 गोल आणि जागतिक फुटबॉलला मिळाला नवा राजा स्पेन. फायनल अतिशय रोमांचक होती. 68% बॉल पोझिशनसह स्पेनने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवलं. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेजने तब्बल 11 अशक्य सेव्ह करत भिंतीसारखा लढा दिला. पण अतिरिक्त वेळेत 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने गोल करत स्पेनला दुसऱ्यांदा विश्वविजेता बनवलं. या विश्वचषकात वैयक्तिक पुरस्कारांवर स्पेन आणि फ्रान्सच्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. त्यात गोल्डन बॉल स्पेनचा कर्णधार रॉड्री, गोल्डन बूट फ्रान्सचा गोल मशीन किलियन एम्बापे, गोल्डन ग्लोव्ह स्पेनचा उनाई सिमन आणि उत्कृष्ट युवा खेळाडू स्पेनचा 19 वर्षाचा पाऊ कुबार्सी. पण मित्रांनो, हा विश्वचषक केवळ एका विजयाचा नव्हता, तर एका सुवर्णयुगाचा अंत होता. 39 वर्षाचा लिओनेल मेसी आणि 41 वर्षांचा क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा हा कदाचित शेवटचा विश्वचषक. मेसीने 8 गोल आणि हॅट्रिकसह अर्जेंटिनाला फायनल पर्यंत नेलं. पण सामन्यानंतर त्याचे ते अश्रू पाहून जगभरातील चाहत्यांचं मन हेलावलं. आता फुटबॉलची धुरा एम्बापे आणि लमीन यमाल सारख्या तरुण रक्ताच्या हातात आली. यावेळेच्या 48 संघांच्या नव्या फॉर्मॅटने इतिहास रचला. काबो वर्दे, कुरासाओ आणि उझबेकिस्तानने पहिल्यांदाच पाऊल ठेवलं. विशेषतः काबो वर्देच्या 40 वर्षाचा गोलरक्षक वोझिन्नाने स्पेन आणि अर्जेंटिना विरुद्ध तब्बल 18 पेक्षा जास्त सेव्ह करत सर्वांचे मन जिंकले. फिफा विश्वचषक 2026 हा खरोखरच अविस्मरणीय ठरला. पण आमचा एक महत्त्वाचा सवाल आहे, मेस्सीने खरोखरच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घ्यावी का? आणि या संपूर्ण विश्वचषकात तुमचा सर्वात आवडता खेळाडू कोण होता? तसेच या विश्वचषकाचा प्रवास कसा वाटला? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.